गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, सुप्रभात. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा. बुलेटिनच्या सुरुवातीला पैसे वाटल्याच्या आरोपांची आणि राड्याची बातमी पाहूया. पहिली बातमी आहे डोंबिवलीमधून. डोंबिवलीतल्या तुकाराम नगरमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार राडा झाला. डोंबिवलीतल्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे. पॅनलमध्ये भाजपच्या 4 उमेदवारांसमोर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवारांनी केलाय आणि या कारणावरून जोरदार राडा झालाय. दुसरी बातमी वरळीतून आहे. वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 193च्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या पतीनं पैसे वाटल्याचा आरोप अपक्ष उमेदवार आणि शिंदेंच्या शिवसेनेनं केलाय. ठाकरेंच्या सेनेचे हरीश वरळीकर बैठकीच्या नावाखाली महिलांना बोलवून पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळी यांनी समोर आणलाय. ठाकरेंच्या सेनेचे माजी शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते अपक्ष निवडणूक लढवतायत आणि त्यांनीच हा व्हिडिओ समोर आणलाय. तर तिसरी बातमी मुंबईतल्या वांद्रेमधून आहे. मुंबईतल्या वांद्रेमधल्या प्रभाग क्रमांक 94 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रश्मी मालुसरे यांचे कार्यकर्ते नागरिकांना पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलाय. पैसे वाटपाचा व्हिडिओ सोशल मीडियातही व्हायरल झालाय. या प्रकरणी जावेद शेख यांना तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर पोलिसांनी घटनेची दखल घेतली आहे. तर डोंबिवलीतल्या तुकाराम नगरमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार राडा झाला.